नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जो के यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीसाठी असणारे अति आवश्यक असे महत्त्वाचे प्रश्न जे की येणाऱ्या पोलीस भरतीच्या जी एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला उपयोगात ठरतील असे महत्त्वाचे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. आजचा पहिला प्रश्न, 1935च्या भारत सरकारच्या कायद्याने कशाच्या स्थापनेची शिफारस केली आहे? या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत काउन्सिल ऑफ इंडिया, प्रांतांमध्ये द्विसदनीय कायदेमंडळ, सरकारचे फेडरल स्वरूप, केंद्रीय लोकसेवा आयोग. या प्रश्नाचे ऑप्शन्स मध्ये उत्तर आहे मित्रांनो की क फक्त 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 2, मध्ययुगीन भारतात अमीर-ई-चलगणी या शब्दाचा संदर्भ काय होतो? विदेशी आक्रमणकर्ते किंवा विश्वासू श्रेष्ठ किंवा महिला हेर किंवा शेतमजूर. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, विश्वासू श्रेष्ठ म्हणजेच अमीर-ई-चहलगणी. प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बी.आर. आंबेडकर खालीलपैकी कशाशी सक्रियपणे संबंधित होते? अखिल भारतीय हरिजन सेवक संघ, अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ, स्वतंत्र मजूर पक्ष. याचे ऑप्शन्स आहेत अ फक्त 1, ब 2 आणि 3, क 1 आणि 3 किंवा ड 1, 2 आणि 3. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब 2 आणि 3 या ऑप्शनसोबत सक्रियपणे संबंधित होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. माउंट बॅटन योजना यासाठी प्रदान केली आहे. नंबर 2 अधिराज्य आणि 2 संविधान सभा. नंबर 3 उत्तर पश्चिम सरहद प्रांतात सार्वमत. नंबर 4 संस्थानांचे स्वातंत्र्य. याचे ऑप्शन्स आहेत कोणतं विधान बरोबर आहे ते अ 1 आणि 3 विधान, ब 1 आणि 2 विधान, क फक्त 3 नंबरचं विधान किंवा ड 2 आणि 3 विधान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ब 1 आणि 2 हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताच्या आधुनिक इतिहासाच्या संदर्भात दामिन-ई-कोह कसला संदर्भ देतो? नंबर 1 भारतीय हस्तकलेच्या निर्यातीवर लादलेले शुल्क, ईशान्य भारतात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लादलेली महसूल व्यवस्था. नंबर 3 इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमधील व्यापाऱ्यांना दिलेली आगाऊ रक्कम किंवा नंबर 4 संथालांना शेती करण्यासाठी केवळ सीमांकन केलेली जमीन. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नंबर 4 संथालांना शेती करण्यासाठी केवळ सीमांकन केलेली जमीन. प्रश्न क्रमांक 6, कोणता दिवस दिव्यांग लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नांचे ऑप्शन्स आहेत नंबर 1 2 नोव्हेंबर, नंबर 2 3 डिसेंबर, नंबर 4 5 नोव्हेंबर किंवा 1 नोव्हेंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे ब 3 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र केसरी 2023चा विजेता 65वा कोण बनला? नंबर 1 पृथ्वीराज पाटील, नंबर 2 बाला रफिक शेख, नंबर 3 हर्षल सदगीर किंवा नंबर 4 शिवराज राक्षे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नंबर 4 शिवराज राक्षे. प्रश्न क्रमांक 8, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? नंबर 1 पहिले, नंबर 2 चौथे, नंबर 3 तिसरे किंवा नंबर 4 10वे. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2 चौथे. प्रश्न क्रमांक 9, बबिता चव्हाण यांची कोणत्या राज्याला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? नंबर 1 हिमाचल प्रदेश, नंबर 2 राजस्थान, नंबर 3 उत्तराखंड किंवा नंबर 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 10, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HALच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नंबर 1 DK सुनील, नंबर 2 राजेंद्र बिन्नी, नंबर 3 प्रीतेश जयस्वाल किंवा नंबर 4 राणी शुक्ला. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 DK सुनील. यापुढील प्रश्न क्रमांक 10,
करा. प्रश्न क्रमांक 11. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? नंबर 1 इंग्लंड, नंबर 2 दक्षिण आफ्रिका, नंबर 3 ऑस्ट्रेलिया किंवा नंबर 4 भारत. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 इंग्लंड या देशात. प्रश्न क्रमांक 12. प्रजासत्ताक दिन 2024 सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? कोण होते? नंबर 1 फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नंबर 2 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, नंबर 3 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक किंवा नंबर 4 इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. प्रश्न क्रमांक 13. रस्ते अपघात रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच रस्ता सुरक्षा दल सुरू केले आहे? नंबर 1 पंजाब, नंबर 2 हरियाणा, नंबर 3 उत्तर प्रदेश, नंबर 4 राजस्थान. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 पंजाब. प्रश्न क्रमांक 14. केंद्र शासनाद्वारा निर्देशित महाराष्ट्रातील नंदुरबारच्या कोणत्या व्यक्तीस मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला? नंबर 1 आदित्य ब्राह्मणे, नंबर 2 प्रमोद पाटील, नंबर 3 सानिका बंजारी, नंबर 4 सोनल पवार. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 आदित्य ब्राह्मणे यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न क्रमांक 15. बालकामगारांच्या सुटकेसाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे ऑपरेशन स्माइल एक्स सुरू केले? नंबर 1 राजस्थान, नंबर 2 उत्तर प्रदेश, नंबर 3 तेलंगणा, नंबर 4 कर्नाटक. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 तेलंगणा. प्रश्न क्रमांक 16. ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स COE चे उद्घाटन कोठे करण्यात आले? नंबर 1 CMET हैदराबाद, SMET महाराष्ट्र, नंबर 3 CMET त्रिशूर, नंबर 4 CMET लखनौ. या प्रश्नाचं उत्तर आहे CMET हैदराबाद. शास्त्रज्ञांनी अलीकडेच कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 लघु ग्रहांचा पृष्ठभागावरील पाण्याचे रेणू शोधले? नंबर 1 सोफिया, नंबर 2 HEAO3, नंबर 3 HETE2, नंबर 4 चिप्स. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 सोफिया. नंबर 18 प्रश्न. जागतिक विचार दिन 2024 ची थीम काय आहे? नंबर 1 शांततेसाठी एकत्र उभे राहा, नंबर 2 आमचे जग आमचे समृद्ध भविष्य, आवर वर्ल्ड आवर थ्रिविंग फ्युचर, नंबर 3 आपला ग्रह आपले शांत भविष्य, नंबर 4 जिवंत जागे. या प्रश्नाचं उत्तर ब आमचे जग आमचे समृद्ध भविष्य म्हणजेच. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भारतीय कंपनीने भारतात तरंगते सौर ऊर्जा तंत्रज्ञान लागू करण्यासाठी नॉर्वेजियन कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? नंबर 1 NTPC लिमिटेड, नंबर 2 NHPC लिमिटेड, नंबर 3 SJVN, नंबर 4 NEEPCO. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2 NHPC लिमिटेड. प्रश्न क्रमांक 20. श्री माधव पेरुमल मंदिर कोणत्या राज्यात आहे? नंबर 1 महाराष्ट्र, नंबर 2 आंध्र प्रदेश, नंबर 3 तामिळनाडू, नंबर 4 कर्नाटक. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 तामिळनाडू. मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी हे पाठच करून घ्या मित्रांनो. पुढील एक्झामसाठी नक्कीच यातील काही प्रश्न येतील जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा मित्रांनो. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला देखील नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. एक व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेअर, लाईक आणि कमेंट देखील करा आणि एक तुमचं मोलाचं सबस्क्राईब देखील आमच्या चॅनलसाठी होऊ द्या मित्रांनो. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसह, अनेक नवीन प्रश्नांसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.